नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल स्टडी फ्लो अपडेट्समध्ये। जे विद्यार्थी बँकिंग क्षेत्राची तयारी करत आहेत आणि ज्यांचं RBIमध्ये नोकरी मिळवण्याचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आहे। तर मित्रांनो, जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता, RBI म्हणजेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जे रिक्रुटमेंट फॉर द पोस्ट ऑफ असिस्टंट पॅनल इयर 2025 या भरती प्रक्रियेसाठी महत्त्वाची लिंक ओपन केलेली आहे। ही लिंक आहे कॉल लेटर फॉर ऑनलाईन प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, म्हणजे जी प्री एक्झामिनेशन आहे त्याचं जे आहे कॉल लेटर आहे। हे सोप्या भाषेत सांगायचं तर RBI असिस्टंट 2025च्या पॅनलसाठी जी पूर्व परीक्षा होणार आहे तिचे ॲडमिट कार्ड आलेले आहे। आता सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तारखा। तर बघा, 2 तारखेपासून जे आहे हे कॉल लेटर डाउनलोड करण्यासाठी अवेलेबल झालेलं आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना माहीतच नाही आहे, कारण ईमेल वगैरे आलेलं नसेल किंवा नोटिफिकेशन आलेलं नसेल। पण लक्षात ठेवा, याची शेवटची तारीख महत्त्वाची आहे, क्लोजर पण आहे 13 एप्रिल 2026 आणि ॲडमिट कार्ड डाउनलोड करण्याची ही शेवटची तारीख आहे। म्हणजे 13 एप्रिल 2026 पर्यंत तुम्ही ॲडमिट कार्ड डाउनलोड करू शकता, त्याच्या पुढे हे क्लोज होऊन जाईल। मित्रांनो, इथे माझी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची स्ट्रिक्ट वॉर्निंग आहे की कृपया 13 एप्रिल किंवा शेवटच्या दिवसांची वाट बघत बसू नका। बँकिंगच्या साईडच्या शेवटच्या दिवसात खूप जे आहे लॅग होतात, हँग होतात किंवा सर्व्हर डाऊन असतो। त्यामुळे आत्ताच तुम्ही ॲडमिट कार्ड जे आहे ते डाउनलोड करून घ्या आणि त्याची एक प्रिंट काढून तुमच्यासमोर ठेवा। अनेक विद्यार्थ्यांना कॉल लेटर डाउनलोड करताना अडचणी येतात, पासवर्ड विसरला असताल किंवा पेज ओपन होत नसेल तर बघा, तिथेच खाली फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन या एक्सेलचं जे सेक्शन आहे, उदाहरणार्थ हाऊ डू आय डाउनलोड माय कॉल लेटर, तिथे क्लिक करून तुम्ही सगळ्या शंकांचे समाधान मिळवू शकता। परीक्षेची तारीख जी आहे मित्रांनो, 13 एप्रिलला कॉल लेटर डाउनलोड बंद होणार आहे। याचा स्पष्ट अर्थ असा आहे की तुमची पूर्वपरीक्षा 13 एप्रिलच्या लगेचच नंतर म्हणजे एप्रिलच्या 3ऱ्या आठवड्यात असणार आहे। तुमच्या ॲडमिट कार्डवर तुमची नेमकी तारीख, वेळ, शिफ्ट काय असेल, परीक्षा केंद्र कोणतं दिलेलं आहे ते नक्की नीट तपासून घ्या। प्रवासाचे नियोजन आधीच करा। तर मित्रांनो, ही होती RBI असिस्टंट पूर्व परीक्षेच्या ॲडमिट कार्डबद्दलची अतिशय शॉर्ट अपडेट पण महत्त्वाची। मला खात्री आहे की हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरला असेल। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। तुमचे काय प्रश्न असतील, काय अडचणीत असतील तर खाली कॉमेंट सेक्शनमध्ये मला विचारायला विसरू नका। मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।